विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. उद्याच सीईटीचा रिझल्ट आहे. हे ऐकून ज्यांना खूप आनंद झालाय ना, ऑब्व्हियसली त्यांना पेपर सोपा गेला होता, त्यांचा स्कोर चांगला आहे आणि पर्सेंटाईलची वाट बघतायत. ओके. अशी मुलं किती आहेत? 5% सुद्धा नाहीयेत बरं का, लक्षात घ्या. अगदी 5% मुलं म्हणूया, 5-10%. बाकी ज्याच्या मनात थोडीशी धाकधूकच आहे. किती पर्सेंटाईल येईल? स्कोर काठावरचा आहे. 85, 87, 94 मार्क आहेत. मग आता किती पर्सेंटाईल येईल याची ती वाट बघतायत. बरोबर आहे, काळजी आहे, थोडासा तणाव आहे. पण आज काय करणार सांगा मला? रिझल्ट उद्या आहे ना. आज आहे भारत-पाकिस्तान मॅच. बरोबर T20 मध्ये. एन्जॉय करा. हां, एन्जॉय करा. काय होणार आहे? उद्याच्या रिझल्टसाठी आजचा दिवस वाया घालवायचा आहे का? नाहीये. दुसरी गोष्ट महत्त्वाचं. लाईफमध्ये नुसतंच एन्जॉय करायचं नसतं. हे पण आता तुम्हाला कळालंय. काही चुका तुमच्या झाल्या असतील त्या अॅनालिसिस करा. चुकलं आपलं गेल्या 2 वर्षात याच्यावर पण विचार करा. का हे मी तुम्हाला सांगतोय? आणि याच्यापुढं तुमचं एक वेगळं आयुष्य सुरू होणार आहे. हां, माझा अनुभव आहे, मला माहिती आहे. इंजिनिअरिंगला 4 वर्ष एन्जॉयमेंट होते. हॉस्टेल लाईफ म्हणजे गोल्डन डेज असतात. खूप मजा येते. सगळं ठीक आहे. पण रोज तुम्ही विचार केला पाहिजे, की पुढं काय करायचंय आपल्याला? फ्युचरमध्ये आपण काय करणार आहे? 4 वर्ष ठीक आहे, घरून पॉकेट मनी महिन्याला येणार आहे. 10,000 15,000 मिळतील काही लोकांना. ठीक आहे, त्यात तुम्ही एन्जॉय कराल म्हणूया आपण. पण त्यानंतर काय? मी बरेचसे माझे मित्र बघितले इंजिनिअरिंगच्या 4थ्या वर्षी लास्ट सेमेस्टरमध्ये शेवटच्या 1-2 महिने त्यांना प्रश्न पडतो, आता घरून पैसे मागणार कसे? शिक्षण सुरू होतं त्यावेळेस मागितलं ठीक आहे. इथून पुढे काय? असा प्रश्न मुलांना पडलेला होता. त्यात मी पण एक होतो म्हणूया आपण. पण मेन पॉइंट काय? घरातल्यांचा सपोर्ट आपल्याला नेहमी असतो. ते आपल्या मग माझं काय म्हणणं आहे, घरातल्यांचं डिस्कशन व्हायलाच पाहिजे ना. पण लाईफ म्हणजे नक्की काय बदल होणार आहे इथनं पुढं? 10वी पर्यंत एन्जॉयमेंट होती. 11वी-12वीतला त्रास तुम्ही सहन केलाय. आता इंजिनिअरिंगला जायचंय. तिथं प्रत्येक क्षणाला, प्रत्येक एक्झामचा रिझल्ट तुमच्यासाठी इम्पोर्टंट आहे. पण एक लक्षात घ्या, की 4 वर्षांनी आता समजा इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्याचं इमॅजिन करा, चांगला स्कोर आहे तुमचा काय ते सी-जी-पी-ए रँक किंवा रँकिंग वगैरे तुमचं सगळं छान आहे, बेस्ट कॉलेज आहे तुमचं. प्लेसमेंट मिळाली. पुढं काय? तिथं वेगळाच स्ट्रगल असणार आहे. मग आता ह्या 4 वर्षात तुम्ही काय शिकायचं माहिती का? म्हणतोय मला इंग्लिश एवढं पण जमत नाही. माझा शब्द बरोबर आहे का बघा रे? सोशलाइज व्हायचंय. म्हणजे काय, की तुम्हाला लोकांच्यात मिसळायला जमलं पाहिजे. टीमवर्क, एकत्र राहणं. आता घरातून बाहेर पडणार आहे आपण, या सगळ्या गोष्टी आहेत. चला बाजूच्या गप्पा बाजूला, बाकीच्या गप्पा पण बाजूला ठेवूया. आता उद्या रिझल्ट लागणारच आहे. मग मेन तुम्ही पहिल्यांदा काय चेक करणार सांगा? पर्सेंटाइल. ऑब्व्हियसली किती पर्सेंटाइल आले, तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल, की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे पर्सेंटाइल ते वेगळे-वेगळे देतायत. ओव्हरऑल पर्सेंटाइल पण वेगळं देतायत. मग तुमच्या लक्षात येईल कुठे आपण कमी पडलो ते कळेल तुम्हाला. पण ओव्हरऑल पर्सेंटाइल हे टोटल मार्कावर असतं बरं का. हे पी-सी-एमचं एव्हरेज वगैरे काही नसतं. हे लक्षात घ्या बरं का तुम्ही. पहिली गोष्ट म्हणजे. मी बऱ्याच वेळा सांगितलंय, आता रिपीट करतो. गेल्या वर्षी बघा 98 पर्सेंटाइल एका मुलाला होते. 98 पर्सेंटाइल आणि आम्हाला सी मध्ये सिव्हिल पाहिजे होतं. लास्ट इयर 93 पर्सेंटाइल त्याच्या आदल्या वर्षी 93 पर्सेंटाइलला सुद्धा सी मिळालं होतं स्पॉटमधून. पण ह्याला मिळाली लास्ट स्टेप. पहिल्या, दुसऱ्या राउंड, तिसऱ्या राउंडमध्ये सिव्हिल मिळालं नाही. पर्सेंटाइल 5% एक्स्ट्रा आहे. पण नाही मिळालं. याच्या पाठीमागचं कारण रँक. पण ह्यानं जेव्हा एक्झाम दिली तेव्हा 3,00,000 मुलं होते. त्याच्यानंतर गेल्या वर्षी आय थिंक 5,00,000 मुलं होते. मी फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सरांच्या व्हिडिओत बघितले. त्यांनी सांगितलं की 7,00,000 मुलं बसलेत. याचा अर्थ आता 99ला पण सिव्हिल मिळेल का? सांगू शकत नाही. मग हे सगळं कशावर ठरणार आहे? तुमची रँक. रँक किती येते ना, ह्याच्यावर सगळंच ठरणार आहे. तुम्ही काय करायचं चेक करताना, त्या कॉलेजच्या वेबसाईटवर किंवा एम-एच-टी-सी-ईटीच्या वेबसाईटवर तुम्हाला तो लास्ट इयर कट ऑफ वगैरे सगळं अवेलेबल होतं. किंवा तुम्ही त्याच्याकडे पर्सनल काउन्सिलिंग घेतलं असेल त्यांना विचारा, की जे तुमचं ड्रीम कॉलेज आहे, टार्गेट कॉलेज आहे, तिथं लास्ट इयर तुम्हाला पर्सेंटाइल बघू नका तुम्ही. पर्सेंटाइल बघूच नका म्हणतोय मी. तुम्हाला परत बघा. सी हे सी सेल वाले ना, जाऊ दे, काही वेगळीच गोष्ट आहे बरं का. बोर्डचा रिझल्ट लावला ऑनलाईन. ओके, ओके. सी-ई-टीचा रिझल्ट लावला, मार्क्स कळाले. चला ठीक आहे, बोनस मार्क दिले, सगळ्या गोष्टी मान्य केल्या सगळं. पण पर्सेंटाइल आता कळणार. पर्सेंटाइल नंतर आपल्याला रँकची पुन्हा वाट बघावी लागते. आता जेव्हा तुम्हाला रँक कधी मिळते कळतं का तुम्हाला? कळालं का तुम्हाला? रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी. मग हे 7च्या 7 लाख मुलं रजिस्ट्रेशन करत नाहीत. 1.5-2 लाखच मुलं करतात. इंजिनिअरिंगच्या जागा सगळ्या भरल्या जात नाहीत. अख्ख्या महाराष्ट्रात 1.5 लाख 2 लाख जागा असतील. 2 लाख कुठल्या 1.5 लाख असतील समजा. तेवढ्या सुद्धा भरल्या जात नाहीत. जागा शिल्लक राहतात. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकलच्या जागा शिल्लकच राहतात बऱ्याचशा कॉलेजमध्ये.
टॉपच्या कॉलेजमध्ये भरल्या जातात. नॉर्मली बाकीच्या कॉलेजमध्ये फक्त सी-एस, आय-टी, ए-आय, डाटा सायन्स, एम-एल याच्या जागा भरल्या जातात. ओके. मग त्यामुळं काय महत्वाचं आहे? रजिस्ट्रेशन 7,00,000 लोकं करणारच नाहीयेत. ओके. ते नुसतेच पर्सेंटाइल वाढवून ठेवणार आहे. पण त्यात संख्या वाढणार आहे. रँक एकदा कळाली ना, मग तुम्ही बघता, अरे तुमची ना युनिव्हर्सिटी मधली कॅटेगरीची रँक ना एकदम कमी असते. 40, 50, 70. पण सांगू तुम्हाला मी, याचा काही यूज होतच नाही. नाही. स्टेट रँक इम्पोर्टंट आहे. आणि जर तुमची स्टेट रँक 1000च्या आत असेल, तर तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळणार आहे. आणि जर तुमची रँक 300 पेक्षाही कमी असेल, तर सी सी-एस सुद्धा मिळेल. सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टी त्याच्यानंतर आणखी कुठले कॉलेज व्ही-जे-टी-आय, वालचंद हे कॉलेज तुम्हाला मिळालेच. पण रँक आणि एवढ्या ह्याच्या खाली येण्यासाठी तुम्हाला 99.7 तरी पाहिजे लक्षात घ्या. पर्सेंटाइल हे लक्षात घ्या. बरं, आता सगळ्यात महत्वाचं. रँक कळाली आपल्याला. मग आता त्याच्यानुसार तुमचे काय तयार होणार आहे? हो, थांबा 1 मिनिट. हा एक प्रकार आहे. मी बरेचसे YouTubeवर व्हिडिओ बघितलेत. 1-1 लाख व्ह्यूज झालेत गेल्या 4 दिवसात. ओके. मी आदित्यचाच व्हिडिओ बघितला. त्याच्यावर एक स्टुडंट पण होती. ॲक्चुअली ती 11-12चे क्लासेस पण घेते आणि त्यांचं डिस्कशन झालं. मी बघितलं 1,00,000च्या आसपास त्याचे व्ह्यूज आहेत. ब्रांच कोणती सिलेक्ट करायची? व्हिडिओ छान होता. पण व्ह्यूजवरून मला काय कळालं, की अजून मुलं गोंधळात आहेत, कोणती ब्रांच घेऊ? मग आता जी मुलं नेक्स्ट इयर सी देणार आहेत. त्याच्यानंतर पुढे आता 11वी जस्ट आलेत. मग ह्यांच्यासाठी हा पॉइंट किती महत्वाचा आहे, की सुरुवातीलाच इनिशियली विचार करा ना. आता माझ्याकडे एक भोसले नावाची स्टुडंट आहे. 11th मध्ये आता जस्ट गेले ते. 10वी ती माझ्याकडे होते. आता 11th तिनं क्लास जॉइन केलेला नाहीये. तिनं एकच मला सांगितलं, मार्क्स एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. ती काय सांगितले बघा, 12th नंतर सी-एसमध्ये जायचंय. मग ती 11th मध्येच ते तुमचे जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट नंतर जे कोर्सेस कंप्लीट करतात, ती अगोदरच करणार आहे. ओके, आता हे कितपत योग्य मला माहित नाही, पण तिचं व्हिजन तर एक्स्ट्राऑर्डिनरी आहे ना. अगोदरच फिक्स आहे काय करायचंय ते. तो स्वतःहून हं, घरातल्यांनी लादलेलं नाहीये. बेस्टच आहे. खरोखर बेस्ट आहे आणि तिला एक गोष्ट कळाली, की कॉलेज इम्पोर्टंट नाहीये. आपण इम्पोर्टंट आहे. स्किल ती ऑलरेडी डेव्हलप करायला लागले. तिला विचार करा, की इंजिनिअरिंग झाल्यानंतर जे कोर्सेस करताय, ती 11th-12th मध्ये करते. ऑब्व्हियसली इंजिनिअरिंग करत असताना ती शांत बसणार आहे का मग? नाही. तिथं पण ती काहीतरी करणार आणि ते प्रॉडक्ट असणार आहे, की कुणा कंपन्यांसाठी, रिक्रुटरसाठी. मला आठवतंय मी 1-2 इंटरव्ह्यू दिले होते इंजिनिअरिंग नंतर. नंतर मी आपलं कोचिंग ह्याच फील्डमध्ये आलो, जे आवडीचं माझं होतं ते म्हणूया आपण. पण जेव्हा मी इंटरव्ह्यू दिले तेव्हा बघितलं मी, की प्रॅक्टिकल नॉलेज फार फरक वेगळा पडतोय बरं का बाळांनो. शिकतो आपण वेगळं आणि प्रॅक्टिकली फार वेगळं असतं लक्षात घ्या. ओके. म्हणजे तुम्हाला ना ब्रांच ठीक आहे आता 10 दिवसात तुम्हाला ठरवायची आहे ब्रांच. मग तुम्ही थोडं थोडं तरी विचार याच्यावर करा, की तुमची आवड आहे का? स्कोप भलेही कुठल्याही गोष्टीला असू दे, पण ते मला जर आवडत असेल, तर ठीक आहे. नाहीतर मला नाही आम्हाला आमच्या अख्ख्या घरात कोणाला सी ब्रांच आवडत नाही. ओके. तर माझा भाऊ, बहीण, त्याच्यानंतर नातेवाईक वगैरे आमच्या बऱ्यापैकी जवळचे नातेवाईक क्लोज लक्षात घ्या. माझा मुलगा हे सगळे सिव्हिललाच आहेत. सगळे सिव्हिल इंजिनिअर आहेत लक्षात घ्या. मग ठीक आहे. बरं सिव्हिलच तुम्हाला आवडेल का सगळ्यांना? हे पण नाहीये. त्यामुळे तुमची आवड ओळखून प्लीज जरा ब्रांच ठरवा आणि त्याच्यानुसार मग कॉलेज लिस्ट. ओके. मग इथं पर्सनल काउन्सिलिंग तुम्ही घेतलं असणारच आहे 100% यश दादा किंवा समीर शेखचं. त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडून घ्या मार्गदर्शन योग्य कॉलेज लिस्ट तयार करताना. टी-एफ-डब्ल्यू-एस थ्रू हे करायचंय का? ओके. टी-एफ-डब्ल्यू-एस थ्रू घ्यायचं असेल तर टॉपचे कॉलेज, सेकंड लेव्हलचे कॉलेज यात बरोबर लिस्ट मॅनेज करावी लागेल. नाहीतर काय होतं बघा सगळेजण व्यवस्थित लक्ष द्या आता. मला टी-एफ-डब्ल्यू-एस थ्रू ॲडमिशन घ्यायचंय. ओके. पण मला जर टॉपचं कॉलेज मिळालं, तर मी फी भरू शकतोय. काही प्रॉब्लेम नाहीये. मग अशा वेळेस टॉपच्या कॉलेजचं टी-एफ-डब्ल्यू-एस घेतल्यानंतर टॉपच्याच कॉलेजमध्ये ई-डब्ल्यू-एस असेल किंवा ओपनमधून असेल, तुम्हाला ॲडमिशनची ते कॉलेज परत रिपीट करावे लागतील. बरं कॉलेज रिपीट करत असताना टॉपच्या कॉलेजमध्ये मला सी पहिल्यांदा चालतंय, नाहीतर आय-टी चालेल. मग आय-टी आता बघा सी-ओ-ई-पीचं आय-टी अगोदर घेऊ का व्ही-आय-टीचं सी घेऊ? हा एक मोठा प्रश्न असणार आहे. जेवढे पर्सेंटाइल हायर असणार आहेत ना, तेवढा परफेक्ट ऑप्शन फॉर्म भरावा लागतोय. नाहीतर एक काय होतं, खूप चांगला स्कोर आहे. ऑब्व्हियसली म्हणजे वर कॉलेज असणार आहे, ते मिळण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत. मग चुकीचं कॉलेज वर आलं. कॉलेज कुठलंही चुकीचं नाहीये. पण तुमच्या पर्सेंटाइलनुसार तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळवायचं आहे ना, मग तिथं गोंधळ होतो. आणि हो, आयुष्यभर आपण काय केलं 10वी पर्यंत होमवर्क कॉपी केला. मी केला माझ्यासारख्या मुलांसाठी बोलतोय. सगळेच नाहीत करत. कॉपी म्हणजे काय? डायजेस्ट ठेवायचं पुढे लिहून काढायचं किंवा दुसऱ्याची वही घ्यायची किंवा मी हिस्ट्रीचं करतो, तू जिओग्राफीचं कर. वह्या एक्सचेंज करा, लिहून काढा एवढंच केलंय. 11वी-12वीत पण तसंच केलंय. बरोबर आहे. इंजिनिअरिंगला पुढे तेच करणार तुम्ही जर्नल सबमिशनला. अरे पण कॉलेजची लिस्ट आहे तशी कॉपी करू नका ना. करतायत मुलं. जणू काय होमवर्क दिलाय घरातल्यांनी किंवा काय शिक्षकांनी असं करतात ते. मी बघितलंय. बघितलंय. मग असं नका करू.
तुम्ही एक काय करा, की कॉलेजची लिस्ट कुठं प्रॉपर मिळते का बघा. तुमच्याकडे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नाही सॉरी लिंक कमेंटमध्ये आम्हाला पण प्रोव्हाईड करा. सगळे महाराष्ट्रातले कॉलेजची लिस्ट एका ठिकाणी मिळेल तुम्हाला. तिथं लास्ट इयर, सीएस सगळ्या असं एक पेज मिळतं का बघा, की ज्या ठिकाणी कॉलेजचं नाव असेल, सगळ्या ब्रांचेस असतील, लास्ट इयर पहिल्या राउंडचं कट ऑफ पाहिजे आपल्याला. तेच इम्पोर्टंट आहे. दुसऱ्या राउंडचं थोडंसं इन्क्रीज-डिक्रीज होतं. शक्यतो इन्क्रीजच पकडायचं. पण पहिल्या राउंडचं कट ऑफ मेन आहे. कट ऑफ पेक्षा रँक इम्पोर्टंट आहे, मीच तुम्हाला सांगितलंय. मग हे सगळं झाल्यानंतर मग कुठलं कॉलेज अलॉट होईल ते बघायचं आहे आपलं. ओके. मग ते तुमचा कॅप राउंड 1 असणार आहे. बरोबर आहे? मग कॅप राउंडला ॲडमिशन तुम्हाला मिळालंच पाहिजे असं फॉर्म तयार करा. निदान 1-2 तरी कॉलेज अशी घ्या, की जिथे तुम्हाला गॅरंटीनं मिळेल. म्हणजे समजा समजा तुम्हाला आहेत 85च पर्सेंटाइल आहेत. मग लास्ट इयर ज्या कॉलेजमध्ये 70, 75, 80 पर्सेंटाइल होते, असे कॉलेजेस 1-2 तरी लास्टला घ्या ना. मानसिकता कुठल्याच कॉलेजला मिळाला नाही तर धक्का मोठा बसतो बरं का. तुम्हाला अनुभव नसेल. रिपीटर लोक आहेत त्यांना माहिती आहे लक्षात घ्या. तर एक तरी कॉलेज असं असावं की जिथं मिळेल. बरं मिळाल्यानंतर ना तिथं घेतलंच पाहिजे असं काही नाहीये. ते फ्लोट करता येतं. म्हणजे ते ॲडमिशन सिक्युअर ठेवून तुम्ही स्कॅप राउंड 2 साठी एफर्ट्स पुन्हा ऑप्शन फॉर्म भरू शकता ना. मग तेव्हा सीट मॅट्रिक्स येतो. कुठल्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत ते कळतं आणि तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. कॅप राउंड 3 पण गेल्या वर्षी होता आणि सगळ्यात शेवटी कोण असतो? स्पॉट राउंड. आता हा काय प्रकार आहे? एवढं करून पण पी-आय-सी-टी, सी-ओ-ए-पी टॉपचे कॉलेज आहेत. वालचंद, बी-जे-टी-एस सगळ्या ठिकाणी जागा शिल्लक असतात. सी-एसच्या पण. हे असं का होतं? कारण काही धुरंधर लोकं असतात लक्षात घ्या, की ज्यांनी नीट पण क्रॅक केलेली असते, जे पण क्रॅक केलेली असते. बऱ्याचशा गोष्टी असतात किंवा फार हुशार लोकं असतात. ज्यांना जायचं असतं दुसरीकडं. विनाकारण इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स घेऊन ठेवतात. विनाकारण. पण अशा जागा पुन्हा व्हॅकंट राहतात आणि त्या स्पॉट राउंड आपल्यासाठी चांगलंच आहे ना. मग त्या जागा आपल्यासाठी स्पॉट राउंडमध्ये शिल्लक राहतात लक्षात घ्या. ओके. आणि मग शेवटी स्पॉट राउंड. स्पॉट राउंडला वेळ लागतो बरं का. खूप उशीर होतोय. मग या प्रोसेसमध्ये किती दिवस लागतील? जाईल महिना, दीड महिना अजून. मग तोपर्यंत काय चाललंय तुमचं? सुस्त पडून राहिलाय का? अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यासाला सुरुवात करा. मी सांगतोय तुम्ही टचमध्ये राहावा. थोडंसं ना, नाहीतर काय होईल, इंजिनिअरिंगला गेल्यानंतर पहिले काही दिवस असं बेकार वाटेल ना, लक्षात घ्या. लेक्चर्स अटेंड करावे लागणार आहेत. प्रॅक्टिकल्स अटेंड करावे लागणार आहेत. जे केलं नाहीये 2 वर्ष आपण. फक्त क्लासमध्ये बसलोय आपण. क्लास सुटलं की एन्जॉय केलंय सगळं. आता हे सगळं बदलायला लागणार आहे. ओके. मग मी तुम्हाला सांगतोय, रिझल्ट उद्याच लागेल, नाहीतर 1-2 दिवसांनी लागेल, पण 12 तारखेच्या आत लागणार आहे बरं का. ओके. मग मी काय सांगितलंय, स्टार्टला व्हिडिओ सांगायचं मला खूप सांगायचं होतं. बोलतो आता मी. आयुष्य ना आनंदात जगायचं. अडचणी येत राहणार आहेत. ओके. त्यातून मार्ग काढला पाहिजे. पण मी माझ्या अनुभवातून सांगतो, कष्ट घेतलं तरच यश आहे. सिरियसली कष्ट घेतले तरच. आरामात लकीली काहीही मिळणार नाहीये. तशी स्वप्न बघू पण नका. ओके. बिझनेस करायचा आहे. ओके. मला नोकरीत इंटरेस्ट नाहीये. बिझनेस करायचा आहे. बिझनेसमध्ये तर सतत तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. ओके. मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय. कोचिंग फील्डमध्ये पण बघितलंय. तुमच्या जो हाताखालचे असणारे लगेच दुसरा क्लास जॉइन दुसरा क्लास काढतील, दुसरं जॉइन होतील. डिस्टर्बन्स क्रिएट होतो. तिथे तुम्हाला ठामपणे तुम्हाला हे करावं लागतंय. क्लासचा बिझनेस आहे. बाकीच्या बिझनेसमध्ये पण सगळ्या गोष्टी तेच आहेत. ऑब्व्हियसली ते नॅचरलच आहे. पण मेन पॉइंट काय मग? आराम काय नाहीये. मग आता कष्ट करायला सुरुवात करा. ओके. विनाकारण वेळ वाया घालवू नका. येतंय लक्षात? चला उद्या परत भेटूया. पुन्हा पर्सेंटाइल हे सगळं असणारच आहे लक्षात घ्या. आनंदाचा दिवस प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आनंदाचा आहे. कारण तो परत मिळणार नाहीये. मी तुम्हाला सांगू का? सगळ्यात महत्त्वाचा आनंद कुठला माहिती आहे का? की मी या क्षणाला निवांत जिवंत आहे. ओके. याच्यासारखा आनंद नाहीये लक्षात घ्या. सिरियसली. मग देवाने एवढं दिलंय, मग ते एन्जॉय पण केलं पाहिजे की नाही? बरोबर आहे की नाही? आता मला काय होतंय माहिती का? मी मुलांचे असे काळजीचे फोन आले होते म्हणून हा व्हिडिओ तयार केलाय. सो उद्याच रिझल्ट आहे. किती पडतील? काय होतील? कोणी सांगितलं एवढा तणाव घ्यायला? बिलकुल नाही घ्यायचा. ठीक आहे. आनंदाने जगा. ऑल द बेस्ट.